नापिकीचे पैसे तपासणी करता आलेले वयोवृद्ध शेतकरी गर्दी पाहून खाली कोसळले. प्रकृती स्थिर. अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयात तोबा गर्दी. अंजनगाव तालुक्यात शेतकरी शासकीय योजनेचा मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. अल्पशा शासकीय मोबदल्याकरता शेतकऱ्यांना लाभाकरता जीव घेणारा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अंजनगाव तहसील कार्यालयात प्रधानमंत्री योजनेअंतर्गत नापिकीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. ती रक्कम खात्यात जमा झाली किंवा नाही या आशेनं हे तालुक्यातील शेकडो शेतकरी तपासणी करता कार्यालयातील एका टेबलवर जमा होत असल्याचं दिसून आले. शेतकरी आधार कार्ड घेऊन तहसील कार्यालय इथं शेकडोंच्या संख्येनं गोळा होतात. अशातच एक महिला कर्मचाऱ्याकडे हा विभाग सोपवण्यात आलेला आहे. ही महिला एकटीच कर्मचारी सातत्यानं संगणकावर काम करताना दिसती आहे. त्यामध्ये शासनाच्या अनेक अटी शर्ती नियम असल्यानं या कर्मचाऱ्यांना मोठी अडचण येते. तर अनेक शेतकऱ्यांच्या रोषाला सुद्धा सामोरं जावं लागत आहे. नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे शेतकऱ्यांची कामं होत नाहीयेत. त्यामुळे त्या कार्यालयात एकाच टेबलवर तुफान गर्दी शेतकऱ्यांची दिसून येते. अशातच ग्रामीण भागातील सोनगाव येथील भिसे नामक वयोवृद्ध शेतकरी हे खात्यात पैसे जमा झाले किंवा नाही हे बघण्यासाठी आले असता त्यांना गर्दीत चक्कर भोळ आल्यानं ते खाली कोसळले. काही नागरिकांनी त्यांना उचलून टेबलवर ठेवले. या शेतकऱ्याच्या छातीत सुद्धा दुखत असल्याचं नागरिकांनी सांगितले. परंतु या कार्यालयात कोणतीही शेतकऱ्यांकरिता सुखसुविधा उपलब्ध नसल्यानं मोठा पेच निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा आधार कार्ड एका मोठ्या टेबलवर महिला कर्मचाऱ्यांनी ठेवून आलेल्या शेतकऱ्यांच्या समोर ठेवून तुम्हीच तपासून मला सांगा अशी परिस्थिती दिसून आली आहे. तहसीलदार यांनी या शेतकऱ्यांची वेगळी व्यवस्था करून शेतकऱ्यांना मान सन्मान व समाधानकारक उत्तर देऊन या टेबलचा विस्तार करून तिथं कर्मचारी वाढवावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आणि आता भविष्यात शेतकऱ्यांना या गर्दीमध्ये जीवास मुकावे लागणार. तुटपुंजे आर्थिक मदतीकरता शेतकऱ्यांचा जीव जाणार का अशा चर्चा सामान्य नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहेत. महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, अंजनगाव सुरजी.